जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचं बिगुल नुकतंच वाजलंय आणि संपूर्ण जिल्हाभरात आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या निवडणुकीतली सर्वात मोठी आणि धक्कादायक गंमत बघा, महायुती असो की महाविकास आघाडी, अजून कोणत्याही पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तरीही निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल दिनांक 25 मे 2026 रोजी 10 नाही 15 नाही तर तब्बल 26 उमेदवारी अर्जांची खरेदी झाली आहे. जागा कोणाची आणि तिकीट कोणाला हे काहीच निश्चित नसताना पहिल्याच दिवशी 26 अर्ज विकले जाण्याचा हा आकडा खूप मोठा आहे आणि यामुळेच आता जळगावच्या राजकीय गोटात एकच खळबळ उडाली असून जागा अजून ठरली नाही तर मग ही घाई नक्की कोणाला झाली आहे आणि पडद्यामागे नेमकी कोणती खेळी शिस्ते आहे याचाच सविस्तर उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली असून प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून या निवडणुकीचे अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि हा सिलसिला पुढील महिनाभर म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत चालणार आहे. जळगावच्या राजकारणाची गोडी आणि तिथली चुरूस नेहमीच संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचा विषय असते आणि त्याची प्रचिती पहिल्याच दिवशी झाली जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे उघडतात. इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. एकाच दिवसात 26 अर्ज खरेदी केले जाण्यामागे काही प्रमुख राजकीय पक्षांच्या डमी उमेदवारांचे अर्ज असू शकतात, तर काही अपेक्षा म्हणून नशीब आजमावू पाहणाऱ्या नेत्यांचे अर्ज असण्याची शक्यता आहे. परंतु सर्वात मोठा सस्पेन्स आणि पेच हा आहे की महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो की महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस असो, कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अद्याप उमेदवार हाच असेल अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे जागा निश्चित नसताना निर्माण झालेली ही चुरूस राजकारणातल्या एका मोठ्या वादळाचे संकेत देत आहे. आता आपण वळूयात या कथेच्या मुख्य भागाकडे, जो सध्या जळगावच्या राजकारणाला पुरता ढवळून काढतो आणि तो भाग म्हणजे जागा वाटपावरून महायुतीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आणि दबावतंत्र. ताज्या घडामोडींनुसार जळगावच्या या जागेवर दावा सांगण्यासाठी थेट महायुतीचे 2 मातब्बर मंत्री आमने सामने आले असून जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भाजपच्या खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण आणि सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सर्व आमदारांनी आणि खासदारांनी एकमुखी मागणी केली आहे की जळगावची ही जागा पूर्वापार भाजपची ताकद असल्याने ती भाजपनेच लढवली पाहिजे. परंतु दुसरीकडे शिंदे गटाचे खमके मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा मागे हटायला अजिबात तयार नसून राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की गुलाबराव पाटील आपल्या मुलाला या जागेवरून रिंगणात उतरवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे आणि या जागेसाठी शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. महायुतीमधील हे 2 मोठे नेते एकाच जागेसाठी समोरासमोर आल्यामुळे जर आपल्या पक्षाला जागा सुटली नाही तर ऐनवेळी बंडखोरी करण्यासाठी किंवा पक्षावर दबाव आणण्यासाठी आधीच कार्यकर्त्यांमार्फत हे अर्ज खरेदी करून ठेवण्यात आले आहेत आणि त्यातच सुमित पाटील यांच्या संभाव्य अपक्ष उमेदवारीच्या चर्चेने महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे राजकीय गणित समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची निवडणूक नसते, तर इथे मतदार ही महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य असतात. त्यामुळे ज्या पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त ताकद असते त्याचा विजय सोपा मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या पक्षांतरामुळे आणि फुटीमुळे सध्या जळगावात कोणता स्थानिक लोकप्रतिनिधी नेमका कोणत्या गटासोबत एकनिष्ठ आहे हे ओळखणे राजकीय चाणक्यालाही कठीण झाले आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे घोडेबाजार किंवा क्रॉस वोटिंग म्हणजेच स्वतःच्या पक्षाचा आदेश डावलून दुसऱ्या पक्षाला मतदान होण्याची दाट शक्यता असते आणि अनेक नेत्यांना भीती आहे की जर त्यांच्या हक्काच्या माणसाला तिकीट मिळालं नाही
तर त्यांचेच लोक फुटू शकतात. त्यामुळेच अधिकृत घोषणेची वाट न पाहता नेत्यांनी आधीच उमेदवारी अर्ज खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. तर मित्रांनो, जागा अजूनही गुलदस्त्यात असताना पहिल्याच दिवशी 26 अर्जांची झालेली ही खरेदी जळगावच्या राजकारणातल्या वादळापूर्वीची शांतता भंग करणारी ठरली आहे. आणि आता येत्या काही दिवसात महायुतीमधील अंतर्गत वाद मिटणार का? भाजप आपली जागा राखण्यात यशस्वी होणार की गुलाबराव पाटील ही जागा आपल्या शिवसेनेच्या पदरात पाडून घेणार? आणि महाविकास आघाडी या अंतर्गत वादाचा फायदा कसा घेणार हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जळगावची ही हाय व्होल्टेज जागा भाजपला मिळायला हवी की शिवसेनेला? आणि पहिल्याच दिवशी 26 अर्ज जाण्यामागे नक्की कोणाची छुपी खेळी असू शकते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.